मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे। मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे। कुटुंब परिवार सुखदारा, मान धन लाज लोकन की। कुटुंब परिवार सुखदारा, मान धन लाज लोकन की। प्रभु का भजन करने में अगर छूटे तो छूटन दे। प्रभु का भजन करने में अगर छूटे तो छूटन दे। मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे। बैठ संगत में संतन की, करूं कल्याण मैं अपना। बैठ संगत में संतन की, करूं कल्याण मैं अपना। लोग दुनिया के भोगों में अगर लूटे तो लूटन दे। लोग दुनिया के भोगों में मौज लूटे तो लूटन दे। मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे। प्रभु का ध्यान करने की लगी दिल में लगन मेरे। प्रभु का ध्यान करने की लगी दिल में लगन मेरे। प्रीत संसार विषयों से अगर टूटे तो टूटन दे। प्रीत संसार विषयों से अगर टूटे तो टूटन दे। मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे। धरी सिर पाप की मटकी, मेरे गुरुदेव ने झटकी। धरी सिर पाप की मटकी, मेरे गुरुदेव ने झटकी। ओ ब्रह्मानंद ने पटकी, अगर फूटे तो फूटन दे। ओ ब्रह्मानंद ने अगर फूटे तो फूटन दे। मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे। मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे। मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे। अजून ईश्वर प्राप्ती झालेली नाही, पण समर्थ म्हणतात तसं प्रचितीचा ध्यास लागलाय. हा, तर त्या साधकाचं वर्णन आहे. समर्थ सारखं सांगतात ना, प्रचिती बघून साधन करा, प्रचिती बघून साधन करा. तर त्याचं वर्णन आहे. तर ते आपण आजच्या आणखीन समासात बघूच. प्रचितीचं वर्णन समर्थ का अट्टाहास धरतात, की कशी प्रचिती यायला पाहिजे. पण आधी आपण आपली प्रार्थना. ओम. ओम.
ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपला हा मनुष्य देह मिळाला ही अत्यंत दुर्मिळ संधी आहे. ही मनुष्य जन्माची थोरवी आणि महात्म्य सांगणारा समास आपण बघितला. त्याची विषयाची फोडे आपण बघितली आणि या मुख्य मुख्य ओव्या बघितल्या की देहाची निंदा नाही करायची, देहाला अवास्तव महत्त्व पण नाही द्यायचं आणि अर्थात भोगांनाही अवास्तव महत्त्व नाही द्यायचं. ते तर जीवनाचं ध्येय नव्हेच नव्हे. फक्त परमार्थाला उपकरण जसं लागतं ते उपकरण म्हणून ह्या देहाकडे बघायचं. हं? आणि त्यानंतर ही मानव देहाबद्दल अध्यात्म दृष्टी काय आहे. हं? ह्या ओव्या आपण गेल्या वेळे नुसत्या वाचल्या होत्या. त्याच्यावर आज जरा आपण आणखीन एक वेगळी खोल नजर टाकू आणि अं, अगदी थोडक्यामध्ये गेल्या वेळच्या समासामध्ये बघा की देहाचं कसं समर्थ म्हणतात. अरे देह आहे म्हणूनच गणेश पूजन होतं, शारदा पूजन होतं, आपल्या गुरूंचं वंदन होतं आणि म्हणूनच श्रोता वक्ता संबंध सगळं देहामुळेच आहे. हे सगळं देहामुळे आहे, मान्य आहे. हं. दे आणि मग हा साधनाचा कर्ममार्ग, मग कर्ममार्ग पक्व झाला की तो उपासना मार्ग आणि देहाकरता ज्ञान मार्ग. हा सगळा ज्ञानमार्ग सुद्धा देहालाच वळण लावण्यासाठी आहे. हे सगळे कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग यांचा उद्देश काय आहे ते आज आपण वेगळ्या तऱ्हेनं बघणार होता. पण हा हा क्रम सांगितला. कोणी म्हणत नाही नाही आम्ही कर्ममार्गी आहोत, चांगलं आहे, पण त्याला देह लागतो. सगळ्या उपासनेलाही देह लागतो. ज्ञान म्हटलं तरी बुद्धी सुद्धा या देहाच्या अनुषंगानेच राहते. ते या सगळ्याला देह लागतो. आणि हा देह आहे म्हणूनच कोणी योगी आहेत, कोणी वितरागी, तापसी, असं सगळं आहे. त्या सगळ्याचं महत्त्व, व्यवहार हा देहानेच चालू आहे. हम्म. तर आता इथे हे देहा करता हा एक शब्द या समासामध्ये वारंवार आलाय. तर त्याच्यावर एक प्रश्न असा होता की देहा करता म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे समर्थांना. तर असं आहे बघा, एक अर्थ हा स्थूल जो देह आपण म्हणतो, तर स्थूल देहाला तर त्या स्थूल देह या नात्याने त्याला संवेदना काहीच नसते. त्याच्यामध्ये जर जी चेतना आहे त्या चेतनेमुळे सर्व व्यवहार होतात. म्हणजे अर्थातच मग त्याला काय म्हणतो आपण, जीव म्हणतो किंवा मन बुद्धी चित्त मन मानसिक मी, बौद्धिक मी, असं आपण त्याची विश्लेषण करतो. किंवा वेदांताच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर त्याला आपण सूक्ष्म शरीर म्हणतो. मग ते सूक्ष्म शरीरचा व्यवहार व्हायला सुद्धा मी देहानी कर्म करायला पाहिजे. देहातनच होणार ते. तेव्हा सूक्ष्म देहाकडे पोचतं. मग समजा आता आपण गाढ झोपलो आहोत, मग जेव्हा आपला बाहेरचा देह सुद्धा तो आता काम करत नाही, तो विसावा आहे. त्यातली चैतन्य जणू चेतना त्यातली जणू ओढली गेली आतमध्ये. मग जी काही थोडीफार जागी चेतना आहे त्यांनी काय स्वप्न बघितल्यासारखं एक असतं, पण ते सुद्धा नाही आहे. याचा अर्थ काय की सूक्ष्म देहामधली सुद्धा चैतन्य आतमध्ये ओढलं गेलंय. मग ते कारण स्वरूपामध्ये स्थित आहे. पण कारण स्वरूप म्हणजे घनीभूत अज्ञान. म्हणजे घनीभूत अज्ञान म्हणजे काय, तर असं आहे बघा, आपलं ज्ञान आणि अज्ञान किंवा व्यवहार ज्ञान हे नामरूपाच्या साह्याने व्यक्त होत असतं. मग पूर्ण जे अज्ञान आहे ना ते तुमचं आणि माझं एक सारखंच आहे.
त्यात फरक नाही. समजा एक इंजिनियर आहे, एक आर्टिस्ट आहे, एक गायक आहे, ते झोपी गेले, गाढ झोपेत आहेत. मग गाढ झोपेमध्ये ते 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 कोण आहेत? ते शिक्षक आहेत का? गायक आहे का? कोणी नाही. इंजिनियर आहे का? कोणी नाही. तर गाढ झोपलाय. तर त्या घनीभूत अज्ञानामध्ये काही संवेदना म्हणायची म्हणजे काही तुलना करायला काही वावच नाही, कारण नुसतं घनीभूत अज्ञान आहे. त्याला आपण कारण शरीर म्हणतो. कारण एकाने प्रश्न विचारलाय की हे देहा करता म्हणजे म्हणे स्थूल देह तर नाही, मग सूक्ष्म देह त्याच्याही पलीकडे कारण देह आहे, मग त्याच्यासाठी आहे का? तर असं आहे की ह्या तीन लेव्हल्स तर सूक्ष्म शरीराच्या किंवा देहाच्या, देह, सूक्ष्म देह, कारण देह, हे मान्य आहे. पण कारण देहाशी व्यवहार होऊ शकत नाही. कारण देहामध्ये जे ज्ञान किंवा अज्ञान किंवा ज्या काही प्रवृत्ती आहेत, त्या सूक्ष्म देहामध्ये उमटल्यानंतर त्या जर देहाच्या साह्याने जर हालचाल करू लागल्या, तरच त्यांच्याशी व्यवहार होतो. समजा आता उदाहरणार्थ म्हणून तुम्ही म्हणाल काही दाखला द्या. समजा आपण कुठे मॉलमध्ये, दुकानात, बाजारात गेलोय आणि समजा माझ्या मनात विचार आला, एखादी वस्तू मला दिसली आणि माझ्या अंगभूत आवडीनं ती आवड उत्पन्न झाली. अरे, मला खूप दिवसापासून अमुक अमुक वस्तू घ्यायची होती. आता मी त्या वस्तूचं नाव घेत नाही, कारण मग ते तुम्हाला तुमच्या मनात आणखीन एक ती वस्तू बसेल. मी कशाला नाव घेऊ? कुठलीही वस्तू घ्या. तर मग ती असा विचार नुसता मनामध्ये आल्याने तो दुकानदार म्हणतो का द्या पैसे, तुमच्या मनात विचार आला, असं होतं का? नाही. तुम्ही जर त्याच्याविषयी काही ॲक्शन घेतली, काही ती वस्तूला हात त्याकडे पुढे तुमचा देह गेला, तुम्ही थांबलात त्या दुकानापाशी, काही वापरून बघितलीत, तर पुढचा काही व्यवहार आहे. तर नुसत्या सूक्ष्म देहाने सुद्धा ते ते सूक्ष्म देहामधले विचार जोपर्यंत माझ्या स्थूल देहामार्फत व्यक्त होत नाहीत, तेव्हाच व्यवहार आहे. आणि सगळी साधना आपली स्थूल देहाला प्रवृत्त करणारी जी सूक्ष्म चैतन्य आहे, त्याचा प्रतिक्रिया बदलण्यावर आहे. म्हणून या देहाकरता जसे आपली साधं समज असेल, तसं जेवढं आपल्याला झेपेल तेवढं घेऊ. पण या देह म्हणजे या चैतन्यानं जागृत केलेला जो देह आहे, त्याच्याकरता त्याचं सगळं हे वर्णन चाललंय की ह्या देहाविणं सगळं निरर्थक आहे. बरोबर आहे. मग या उपकरणाच्या, या देहाच्या काही चांगल्या आणि वाईट बाजू अर्थातच आहेत. हम्म, की देह पुण्यवान आहे का पापी आहे? हम्म, आता अवतारी पुरुष झाले तर अवतार म्हणजे काय? देह धारण केला म्हणून तर अवतार आहेत की नाही? मग ते नाना बंड पाषांड ते देहानेच केलं त्यांनी सगळं. हम्म, मग या देहालाच नाना रोग होतात. मग म्हणले, एकाने विचारलं, तुम्ही वेदांत शिकता, मग म्हणे या अ, 9 प्रकारच्या भक्ती आणि 4 प्रकारच्या मुक्ती ह्या तुम्हाला मान्य आहेत का? तर ते असं ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना संतांनी विचारलं, तुम्ही सध्या कुठे आहात? त्याला वाटलं, त्याने त्याच्या गावाचं नाव सांगितलं. म्हणे मी इकडे इकडे आहे. म्हणे तसं नाही म्हणत आहे मी, तुम्ही मनाने कुठे आहात? म्हणजे मला समजलं नाही. तर संत म्हणले, समजा तुम्ही बालवाडीत आहात, ए फॉर ॲपल. मग आता जी लहान मुलं असतात ना, अगदी 3-3.5 वर्षाची, त्यांना ते स्मॉल बी आणि स्मॉल डी मध्ये त्यांचा घोटाळा होतो. मग त्यांना सांगायला लागतं, नाही नाही नाही, बी फॉर बॉय, डी फॉर डॉल, जे काय असेल ते. मग डॉल, मग ते आठवतं, हां नाही हा डी आहे, हा बी नाही. हम्म. मग त्यानं जर कोणी सांगितलं, अरे या बी आणि बॉयचा काही संबंध नाही, या ए आणि ॲपलचा काही संबंध नाही, तर तो मुलाला पटणारच नाही. तो म्हणेल, नाही मी ए ए फॉर ॲपल लक्षात ठेवायला मला हा एकच मार्ग माहिती आहे. हां, ते चुकीचं आहे, ती हीन आहे, नीच असं काही नाही. माझी ती अवस्था आहे. हां, तर मी जर स्वतःला हा देहधारी देहामध्ये समजत असेल, तर मग मला देह आहे, मला 9 प्रकारच्या भक्ती आहेत, मला 4 प्रकारच्या मुक्ती आहेत, सगळं आहे. हम्म. मग उगीच नुसतं बोलण्याने मी परमचैतन्य आहे म्हणणं नुसतं बोलून होत नाही. तशी आपल्याला प्रचिती पण पाहिजे. हम्म. मग या देहाकरता या सगळ्या चतुर्विध मुक्ती आहेत, पण
त्यानुसार आपलं वर्तन पण पाहिजे. की दान धर्म सगळं पूर्वकर्म म्हणती जनी देहाकरता स्वार्थ अर्थ सगळं हे साठीच आहे. हं. मग असं आहे बघा की या देहाकरता होई जे व्यर्थ आणि धन्य हे जर खरं आहे तर मग या परमार्थाला सहाय्यक प्रवृत्ती ज्या आहेत की ह्या देह वापरून ज्यांनी आपली लिमिटेशन्सच्या पलीकडे गेले याची आपण गेल्या वेळेला काही उदाहरणं आपण बघितली होती. गुलाबराव महाराजांचं उदाहरण बघितलं होतं. नंतर बाकीची बरीच उदाहरणं बघितली होती आपण. टिंबरकेनचं उदाहरण बघितलं होतं. हं, तर या देहानेच मोक्ष लाभायचं साधन आहे. मग तुम्ही म्हणाल की भोग प्रवृत्तीचे लोक सुद्धा देहाला परमोच्च मूल्य देतात आणि हे साधनासाठी तुम्ही म्हणता तेही मग भक्ती साधनेत देहाचं महत्व पण आहे. मग या देहाचं परमोच्च मूल्य भोग आणि योग यामध्ये फरक काय आहे? मग आम्ही म्हटलं देह महत्वाचा आहे की तुम्ही चुकीचं म्हणता आणि तुम्ही पण तेच म्हणता की मग तुम्ही म्हणता तेव्हा बरोबर आणि आम्ही म्हणतो तेव्हा चुकीचं असं कसं आहे का? नाही, मग ते समर्थाचं कारण सांगतात. का? तर म्हणले की हा देह उत्तम का आम्ही मानतो? कारण या देहामध्ये आत्माराम राहतो. देही राहिला आत्माराम सकळा घटी पुरुषोत्तम विवेकी जाणती. विवेक हा विवेक फक्त मनुष्य देहातच होऊ शकतो म्हणून आम्ही त्याला सगळ्यात श्रेष्ठ मानतो. भोग भोगता येतात तऱ्हेतऱ्हेचे म्हणून नाही. हा, या देहाने विवेक होऊ शकतो म्हणून करतो. म्हणून देहाकरता सकळ काही देहाविण काही नाही. परिस्थिती अशी आहे की मुमेंट ज्या क्षणी माझं भगवंतावरचं लक्ष उडालं या आत्मचैतन्यामुळे माझी सगळी हालचाल आहे हे मी विसरलो की मी दुष्प्रवृत्तींकडे चाल. आत्मा विरे ठाई ठाई नवताच जैसा. तो नुसतं सूक्ष्म आहे. त्यांनी सगळ्या प्रवृत्ती आपल्या व्यक्त होतात. मग काय आहे हे देह हे परलोकीचे तारू. हं, हा परलोक म्हणजे सध्या मी जिथे आहे तिथे माझ्या मनाची खिचाताण चालू आहे. माझी पाप प्रवृत्ती पण आहे पुण्य प्रवृत्ती पण आहे. मग आता पूर्णपणे कमिटमेंट येण्यासाठी एक परलोकाचं तारू आहे. म्हणजे काय आहे तर म्हणले मानवी देह हे ब्रह्मांडाला आलेल्या पुष्पाला फळ आहे. परमोच्च बिंदू आहे. हा देह दुर्लभ तर आहेच आहे म्हणून म्हणले या देहाचं निवळ उमजावे. निवळ म्हणजे सध्या आपल्या देहाची ओळख आपल्याला कशी आहे? आपल्याला तर प्रत्येकाने विचार आपण करूया. आपण काय म्हणू? हां, मी तरुण आहे, वृद्ध आहे, वानप्रस्थ आहे, बालक आहे. मग हे देहाचं वय आहे हे निव्वळ उमज आहे का हे? नाही. हं, काय बा मी आता रिटायर झालो. पण ती तुमच्या व्यवसायाची खूण आहे. निव्वळ खूण म्हणजे ज्याला नाम रूप काही उपाधींशिवाय काय खूण आहे? समर्थ म्हणतात ते आपण आधी शोधा, ते उमजावे. मग आता मानव देहाबद्दल अध्यात्मदृष्टी काय म्हणले की जे जे देह धरून आले ते काही करून गेले हरिभजने पावन झाले किती एक. मग पावन होण्याचा आपण आणखीन एक बाईट्स आपण कसे बघितले की मनुष्य जन्मात फक्त स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहण्याची कला शक्य आहे. आणि संत संगतीमध्ये आपण कसे आहोत याची जाण होऊ लागते. मग ह्याचं उदाहरण आपण काय बघितलं? आपण दोन वन्य प्राण्यांची उदाहरणं बघितली ही त्यांची प्रतिक्रिया कशी झाली स्वतःकडे आतमध्ये डोकावून बघितल्यावर किंवा आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब बघितल्यावरती. हत्तीची प्रतिक्रिया कशी झाली आणि या उत्क्रांतीवादानुसार आपण म्हणू माकडाला सगळ्यात जवळचे आहोत ना. आपण त्याची त्याची प्रतिक्रिया कशी झाली? हां, मग माझी प्रतिक्रिया अशीच झाली तर लोकांनी काही माझे दोष दाखवले आणि मी जर असं माकडासारखं मारामारी केली तर मला सुधारता येईल? नाही आहे ना. म्हणून वेदांत साधनेचा प्रमुख भर माझ्या प्रतिक्रिया बदलण्यावर आहे. आणि ही प्रतिक्रिया बदलायला माकडाला शक्य नाही पण मला शक्य आहे. माझ्या प्रतिक्रिया बदलणं मला शक्य आहे.
आणि हा बदल नाईलाजास्तव नाही, तर बुद्धीनं निर्णय देऊन करणं ही खरी भगवंताची शरणागती आहे. हां. नाहीतर मग काय आपण ऑफिसमध्ये करतोच, बॉस आला काहीतरी त्यांनी आपल्याला काही नावट काही टीका केली काय केली आपण म्हणतो येस 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 आपण म्हणतो. मग तेव्हा ती काही शरणागती खरी नव्हे. ती शरणागती खरी नव्हे. बुद्धीनं निर्णय देऊन ती शरणागती खरी. तर शरणागती का? कारण माझा इगो जो आहे तो मानत नाही ना. मग समर्थ काय म्हणतात, की फक्त सत्य स्वीकारणं इतपतच शहाणपण आपल्याला हवंय. बाकी सगळं पुष्कळ समजून घ्यायची गरजच नाही, की हे सत्य आहे म्हणून मला तसं करायचंय. उदाहरणार्थ तुम्ही म्हणाल काय सत्य म्हणजे काय? आता उदाहरणार्थ अग्नी आहे. मग अग्नी उष्ण आहे. ठीक आहे, अग्नी उष्ण आहे. मग अग्नीला आपल्याला अग्नीशी भांडण नाही आहे. अग्नीला मारामारी करून थंड करायचं नाही आहे. तर ओळखून घ्यायचं हां अग्नी असा आहे. मग त्याने काय होईल? मग आपल्याला त्याचा उपयोग करून घेता येईल अग्नीचा. अग्नीबरोबर आपलं सामंजस्याने वास्तव्य आपण त्याची योग्य काळजी घेतली, की अग्नी त्याच्या गुणधर्माने आपल्याला आपण आपलं जीवन सुखाचं बनवू शकतो, अन्न शिजवू शकतो. म्हणून जे जसं आहे तसं अगदी बघितलं, स्वीकारलं. हं. मला एक तुकाराम महाराजांचा एक अभंगाचा रेफरन्स मिळाला. त्यातलं एक वाक्य अगदी माझ्या डोक्यात मला खूप आवडलं बघा. हं. की जैसे जेथे असो आपुल्या स्वभावे, जैसे जेथे असो तैसे तेथे दिसो साजिरेची. तुकाराम महाराज काय म्हणतात? आपुल्या स्वभावे जैसे जेथे असो तैसे तेथे दिसो साजिरेची. मला सगळं भगवद्गीता त्याला स्थाने म्हणते. 10व्या अध्यायामध्ये जे जसं आहे तसं छान आहे. तर एका संत संगतीमध्ये एक जण म्हणत होते, हे समजलं नाही हो. तर ते संतांनी त्यांना विचारलं, तुम्ही कधी मला प्राणी संग्रहालयात गेलायत का? हां म्हणे गेलोय. मग ते कसं एन्जॉय करता तुम्ही? म्हणजे काय म्हणे? नाही म्हणे तुम्ही आता समजा जिराफ दिसला, तुम्ही असं म्हणता काय, काय याची मान इतकी मोठीच्या मोठी आहे आणि त्या सिंह बघा त्याला काय एवढे केवढे केस आहेत त्याच्या मानेला. नाही नाही थोडेसे केस कमी करा आणि त्या जिराफाची मान थोडी कमी करा, इतका लुकडा आहे उंचच्या उंच. असं बघता का तुम्ही? ते जिराफ तसा आहे, तसा त्याची मजा घ्या. सिंह असा आहे. हरिण, हरिण इतकं काय घाबरट काय बनलंय हरिण इतकं? असं प्राणी संग्रहालयामध्ये आपल्याला मजा येईल का? नाही, असं कोणीच बघत नाही. आपण जसं प्राणी जसे आहेत तसं त्यांचे स्वीकार करतो. हं. मग आपला वेळ चांगला जातो प्राणी संग्रहालयामध्ये. हा. तर आपुल्या स्वभावे म्हणजे मला उपजतच असं वाटो, जैसे जेथे असो तैसे तेथे दिसो साजिरेची. इतकं सुंदर तो अभंग आहे तो. मग हे काय सत्य म्हणजे काय? तर हे अष्टधा प्रकृतीचं मूळ जे आहे माझ्यामध्ये, जो देह म्हणायचा तो, आणि त्याची आतलं जे चैतन्य त्यातनं जे चैतन्य भासतं या देहामार्फत, तो सत्य शिव भगवंताचा संकल्प आहे तो. हम्म आणि हे नाना संकल्पे देहे फळ घेऊन आले. काही त्याला प्रोग्राम आहे, प्लॅन्ड आहे. ते कसं माहिती आहे का? तर आता बघा तुमच्या घरी भागवत असेल किंवा रामायण असेल, ते बघा ते कोणी एडिट केलंय. त्याच्यावर नाव असेल हनुमान प्रसाद पोद्दार, असं नाव तुम्ही त्याच्यात बघा. तुम्ही रामायणाच्या कॉपी असेल तुमच्याकडे तर. हे गीता प्रेसचे फार मोठे म्हणजे समर्थक आणि तिथे त्यांचे अभ्यासू होते, साधक होते, संत होते, स्वतः गृहस्थाश्रमी होते. त्यांना भाईजी म्हणत. तर या भागवत आणि रामायणामध्ये त्यांच्या प्रस्तावनेमध्ये बघा तुम्ही जे लिहिलंय की ह्याच्यामध्ये शंतनू त्रिवेदीचं पुष्कळ योगदान आहे. ते शंतनू म्हणजे अखंडानंद. ते 18व्या वर्षी गीता प्रेसमध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली. तर त्यांनी एक आठवण सांगितली आहे की हे माझं जीवन हा ईश्वराचा संकल्प आहे आणि त्यांनी हे देह माझा हे अमुक अमुक भोग घेण्यासाठी भगवंतानी मला या देहामध्ये टाकलंय.
यात माझ्या आजूबाजूला घडणारी प्रत्येक घटना ईश्वराच्या इच्छेनी आणि मला मोक्षाकडे घेऊन जाणारीच आहे, हा संकल्प. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाईजी किंवा हनुमान प्रसाद पोद्दार, असं अखंडानंदांनी सांगितलंय. हा, अखंडानंद म्हणले, एकदा गीता प्रेसमध्ये एक जण आला आणि म्हणला, मी नेपाळहून आलोय आणि माझी इथे बायको आजारी पडली आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, मला काही पैसे द्या, दवाखान्यातनं औषध आणायचं आहे. किती पाहिजेत म्हणला. म्हणले भाईजी, तर म्हणले मला 70 रुपये द्या. मग त्या काळी 70 रुपये खूप पैसे होते. भाईजींनी दिले. नंतर पुन्हा 2-3 दिवसांनी आला. अ, म्हणला, माझ्या बायकोला आता ॲडमिट केलं आहे हॉस्पिटलमध्ये, इमर्जन्सीमध्ये, तिचं ऑपरेशन आहे, मला कसंही करून तुम्ही 300 रुपये द्या. त्याचे भाईजींनी दिले त्याला. तर दिल्यानंतर बाकीचे जे होते बोर्डवरचे लोक, ते म्हणले, भाईजी आम्हाला माहिती आहे की तुम्ही तुमच्या खिशातले पैसे दिले, गीता प्रेसचे पैसे नाही दिले, पण हा मनुष्य म्हणे लफंगा वाटतोय आम्हाला, हा काय बरोबर वाटत नाही पहिल्या दिवसापासून. भाईजी म्हणले, मला माहिती आहे. मी म्हणे पहिल्या दिवशी येऊन गेल्यानंतरच धर्मशाळेमध्ये तो कुठे उतरलाय त्यांनी सांगितलं होतं. तिथे म्हणे असा कोणी नव्हता, कोणी नाहीच आहे म्हणे तिथे, त्याची बायको पण नाही आहे, त्या कोणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नाही आहे. हो, मग म्हणे तुम्ही त्याला पैसे का दिले? तर भाईजी काय म्हणले? भाईजी म्हणले, ह्याचा माझा गेल्या जन्मीचा काही संबंध असावा म्हणून देवाने मला इकडे त्याला माझ्याकडे पाठवलं. ते म्हणे त्यांनी जे पैसे मागितले ते माझ्या हिताचे नव्हते, त्याचे त्याला मी दिले. आता आपल्याला एवढी समज, पण मनामध्ये मला पटलं पाहिजे की हा माझा आदर्श आहे. एक वेळ माझ्या अंगी अशी स्थिती यावी की माझ्या आजूबाजूला जे आहे ते मला अगदी पक्के मनाची खात्री पडली पाहिजे की माझ्या आजूबाजूला जे सगळं चाललंय ते ईश्वराच्या संकल्पानुसार चाललंय. त्या संकल्पाची अनेक देहफळं आहेत, ते घेऊन आले आहेत, ते येऊन द्या. म्हणजे हरी संकल्प मुळी होता, तोची फळी पहावा आता. तर आधी ठरलेलंच आहे, असंच होणार आहे ते. मी उगीच काहीतरी त्याच्यावर माझं मत चालवून करतो. ते कसं आहे माहिती आहे का, की हा मूळ संकल्प सत्य आहे. तो किती सत्य आहे, तर हा न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम किती सत्य आहे. आता मी म्हणताना काय म्हटलं, न्यूटनचा नियम. मग न्यूटन जन्माला यायच्या आधी फळं का खाली पडत होती का नव्हती? फळं काय खाली वर जात होती का? नाही, फळं खाली पडतच होती. तो नियम आधीच होता. ते न्यूटननी त्याच्या चित्तशुद्धीमुळे तो विचार करता करता त्याला ते कळलं. तर शाळेमध्ये शिक्षक विज्ञान शिकवत होते. तो काय प्रिस्टलेनी काय 1632 साली ऑक्सिजन शोधून काढला ना. तर त्या विद्यार्थी विचारतो, सर, मग 1632च्या आधी लोक श्वास कसा घेत होते? त्यांनी जर 1632 साली प्राणवायू शोधला, मग त्याच्या आधी लोक कसे जिवंत राहत होते? आता माझी तरी बुद्धी आणि त्या मुलाची बुद्धी काही फरक नाही बरं का. ते हे मी आपलं उगीच क्रेडिट घेतो माझ्याकडे, की मी शोधून काढला. नाही नाही, हा हरिसंकल्प तेवढाच सत्य आहे. त्याला आलेली ही फळं आहे. नाना देहांतरी तत्वता शोधिता कळे. मग आता ही जसं वेलाला कुठलं फळ फूल याचं ठरलेलं आहे की नाही, हा तसंच जींच्या नुसार, हनुमान प्रसादजींच्या नुसार त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ठरवलेलं माझ्या जीवनातल्या सगळ्या घटना भगवंताच्या इच्छेने घडतात. बस, डोक्याला ताप नाही. मग मला जे आवडतं ते मी करीन, गीता प्रवचन जे काय आहे ते, पण मी त्यांची मारामारी करणार नाही. मग आता देहामध्ये आत्मा असतो, देहे पूजिता आत्मा तोषतो, देहे पीडिता आत्मा क्षोभतो. प्रत्यक्ष आता म्हणजे काय, तर असं आहे की आपलं समजा कोणाशी भांडण झालं, वादावादी झाली, आणि मग मी मेडिटेशनला, ध्यानाला बसलो, माझं लक्ष लागेल ध्यानामध्ये? नाही. ते संत काय सांगतात, अरे त्याच्या कोणाचं काही तुला ऍक्शन कोणाची पटली नाही, ते साध्या शब्दात न सांगता तुझ्याशी अपमान करून, त्याचा अपमान करून वाईट शब्द बोललास, त्याच्या चैतन्यात त्याच्या मनाला दुःख दिलंस,
मग तेच चैतन्य तुझ्या पूजेमध्ये पण तेच चैतन्य आहे समोर, समोरच्या मूर्तीमध्ये. ते कसं काय तुझ्यावर प्रसन्न होईल? नाही प्रसन्न. हम्म. देहा वेगळी पूजा पावेन, देहावीण पूजा फावेन, जनी जनार्दन म्हणून जना संतुष्ट करावे. सगळ्यांना संतुष्ट, जगामध्ये सगळ्यांमध्ये परमेश्वर बघा. ते कसं आहे, हे आपण नुसतं म्हणतो परमेश्वर बघा तसं नाही, त्यांचं वर्तन साहजिकच तसं होतं. त्याचं आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो. त्याला खूप वर्ष झाली. आपला कोल्हापूरला आश्रम आहे ना. तर तिथनं परत येताना तो आमचा एक नेहमीचा टॅक्सीवाला तो घ्यायला आला मला. आणि कोल्हापूरहून निघाल्यावर काय म्हणला, म्हटलं साहेब आपण नेहमीच्या कराड सातारा रस्त्याने न जाता फलटण मार्गे जायचं का? तर मला काही रस्ते माहीत नव्हते, त्यावेळेस GPS पण नव्हता. म्हटलं माहीत नाही. म्हटलं काय तिकडनं काय विशेष आहे तिथे? नाही म्हणे तुम्हाला एक मला एका स्वामींचा आश्रम दाखवायचा आहे. अरे म्हटलं वाटेत आहे का? हा म्हणले. मग तो एका मला आश्रमात घेऊन गेला. तिथले सिद्ध पुरुष जे होते त्यांनी देह ठेवला होता, पण त्यांचं जे मंदिर होतं ते इतकं सुंदर, संगमरवरी फरशी, इतकं विस्तीर्ण स्वच्छ होतं. म्हटलं इथे एवढं मोठं मंदिर आणि इथे कोणी नाही. तर म्हटला दत्त जयंतीला इथे म्हणे पुष्कळ 350-400 जण येतात. हम्म. मग ते झालं, एवढंच आमचं बोलणं झालं. मग पुढे एक ते प्रज्ञानानंद सरस्वती एक ते आले होते आपल्याकडे योगा शिकवायला. पुण्याजवळ त्यांचा आश्रम आहे. त्यांच्याकडे जायचं होतं मला. त्यांनी अपॉइंटमेंट त्यांची घेतली होती. ते म्हणले उशीर कसा झाला? तर म्हटलं असं ड्रायव्हरनी वाया फलटण आलो म्हणून उशीर झाला, मला कळलं नाही. म्हणे तिथले तिथले स्वामी किती थोर होते माहिती आहे का म्हणे. त्याने मला म्हणे काय. त्यामुळे त्यांची एक आठवण सांगतो. काय, तर त्या देवळामध्ये ते अनेक वर्ष राहिले तिथे. तर त्यांच्या भक्तांनीच ते एवढं मोठं मंदिर बांधलं आणि तिथे दत्त जयंतीला ते मोठा उत्सव करायचे. पण बाकी एरवी की तिथं कोणीच नसायचं जास्ती. तर दत्त जयंतीला बरेच 250-300 जण यायचे. मग ते सगळं काय होतं, ते प्रत्येक जण देहानी सेवा करायची म्हणून करतो तर खरी, पण एक असं आहे, ते काय म्हणतात सेल्फ अपॉइंटेड लीडर पण असतात. ते गुरूंचं मान्य आहे म्हणजे स्वतःच काहीतरी ते लिडरशिप घेऊन करतात, असे पण लोक असतात. ते हे स्वामी इतके मृदू स्वभावचे होते. ते एका फॅमिलीने काय सांगितलं, स्वामीजी ह्या उत्सवामध्ये, ते स्वामी देहात असतानाची गोष्ट आहे, पण मग आम्हाला दत्त पादुका पूजा तुमच्याबरोबर, तुम्ही आमच्याबरोबर पूजेला बसा. बसतो म्हणले. बसले. मग काय 1.5-2 तास पूजा चालली असेल. बरीच बाहेर मंडळी होती, 250-300 लोक आले होते. जेवण खाण सगळ्यांचं काय चालू होतं. तर यांना काय बाथरूम ब्रेक म्हणून हे उठले, म्हणे मी जाऊन येतो. मग त्या पूजेतनं उठले, गेले तर बराच वेळ आले नाही. म्हटलं, काय झालं? तर काय झालं, काय झालं होतं ते बाथरूम मधनं. आता तिथे कुठले बाथरूम, ते लोटा घेऊन शेतात जायचं. तर तिथनं आले. तर एक जण तिथे दरवाजात उभा होता गर्दीचं नियमन करत. हम्म. तर यांना विचारलं कोण तुम्ही, इथं कशाला आलात? या स्वामींनाच विचारलं. तर त्यांनी, तर स्वामी पण जरा काय म्हणायचं स्वभावाने, आता खट्याळ तर नाही म्हणता येणार, माफ करा, विनोदी होते. ते विचारलं तुम्ही इथे कशाला आलात? आता त्यांचं वेश कसा होता, ते ते म्हणले इथे जेवण खूप चांगलं मिळतं म्हणून आलो. ते म्हणले नुसतं नाही जेवायचं. म्हणले मग काय करू? म्हणे ताटं धुवा. तिकडे बाहेर हौदामध्ये ताटं धुवायचं, एवढी सगळी 250-300 माणसं जमलेली, तर ताटं धुवायची कामं चालू. म्हणे धुतो म्हणला. ताट धुवायला लागले. अहो आतमध्ये पूजा खोळंबली. तर लोक म्हणले गेले कुठे स्वामी? आले ते बघतात तर ताटं धुवत होते. अहो म्हणले हे काय करताय? म्हणे यांनी सांगितलं. आता आता त्या माणसाला किती लाजल्यासारखं झालं असेल. तर स्वामींनी सांगितलं नाही नाही म्हणे, तुम्ही पण जनी जनार्दनच आहात, तुम्हाला पण संतुष्ट करणं माझं कर्तव्य आहे. म्हणून म्हणे तुम्ही सांगितलं, तुम्ही भांडी घासली, मला त्याच्यात दुःख काही नाही. पण समर्थ मात्र आपल्याला सांगतात की आधी विचार करा पक्का, मग धर्म संस्थापना कुठे लिडरशिप आश्रमामध्ये करायची असेल ती करा, मगच तुम्ही तुम्ही लोकांना ऑर्डर द्यायला पुण्य शरीर म्हणजे अधिकार प्राप्त होतो. नाहीतर म्हणे सगळं सरसकट तुम्हाला अधिकार आला,
मूर्ख पण अंगी लागलं तर म्हणले गाढवाची कशी कथा होते. हे तसंच झालं बघा. ते माणसाने उगीच हा चला मी जेवणाचं सगळं नियोजन करतो, ते स्वामींनी सुद्धा ओळखले नाही त्याला. त्याला ते असा आपला वेडेपणा होऊ नये बघा. म्हणूनच साधनाचा क्रम सांगतात की उदंड मनामध्ये विचार परिपक्व करा. माझ्याच मनामध्ये धर्मस्थापना झाली पाहिजे आधी. विचार करून माझ्या मनात धर्मस्थापना, तदनंतर मग माझं शरीर पुण्य शरीर म्हणून होईल. त्याच्या आधी नाही. त्याच्या आधी नाही. पूज्य पूजेसी अधिकार, उगेची तोषवावे पण बाकीच्यांना दुखवू नका, त्यांनाही दुखवू नये. कोणाचे अंतर म्हणजे बरे. बघा त्या स्वामींनी कसं केलं. कशाला कोणाचं अंतर दुखवा. तू काय, तुला मी हे काम करायला पाहिजे का, करतो की ते ते काम करू लागले. अं, दुखवू नये म्हणजे कसं, त्यांची नॅचरल रिॲक्शन कशी आली बघा. प्रतिक्रिया त्यांची कशी आली की सकळ जगदांतरीचा देव, क्षोभता राहाव्या कोठे ठाव, जना वेगळा जना सोपाव, आणिक नाही. म्हणजे मला भगवंत बघायचा असेल तर डोळे उघडे ठेवून या जगामध्येच भगवंत मला बघायला पाहिजे. की म्हणले परमेश्वराचे अनंत गुण आहेत, ते मी त्याची किती खूण सांगू तुला. मग म्हणे अध्यात्म ग्रंथ वाचल्याशिवाय काय ते तुला ते समजणार नाही. बर, मी इथे हा अध्याय संपतो, समास संपतो. पण हे अध्यात्म ग्रंथ श्रवण करताना माझ्या अंगी साधना होत असताना माझ्याकडनं काही चुका होत नाहीत ना, माझी साधना चांगली चालली आहे ना, हे कळायचं निकष काय आहेत? मी जनी जनार्दन सेवा मी कुठल्या भावनेनं, चांगल्या भावनेनं करतोय का नाही, हे मी ओळखायचं कसं? म्हणून याच्या नंतरचा जो समास आहे त्यामध्ये त्याचं नाव दिलंय करंट परीक्षा. पण माझी साधना कशी चालू आहे त्याचे काही निकष समर्थ सांगतायत. की बघा अशी चालू आहे का तशी चालू आहे, तुम्ही कुठल्या भूमिकेतनं तुमची साधना केली पाहिजे. तर त्याचे नियम बघा, आपण बघूया थोडक्यात. आपण त्याची रूपरेषा बघू. हं. तर हा समासाचा पहिल्या ओवीमध्येच सिद्धांत आहे. की त्याच्यात एक त्यांनी रूपक रचलंय, एक रूपक सांगितलंय, मग त्याचा पुढे विस्तार आहे. पण हे जणू सूत्रासारखं आहे की ह्या एका ओवीवरती बाकीचे सगळ्या ओव्यानंतरच्या आधारित आहे. ते काय रूपक आहे ते बघूच आपण. आणि मग त्यानंतर प्रचिती नसलेली साधना फारशी फळाला येत नाही, हे सांगणाऱ्या 2 ते 22 ओव्या या जणू काही आपल्या जणू काही समर्थ आपल्या लेवलला येऊन जरा अधिकारी भाषेनं, अधिकारी वाणीनं सांगतायत की अरे बघ, तुला प्रचिती अशी यायला पाहिजे. प्रचिती प्रचिती म्हणजे काय, माझ्या मनाचा रिस्पॉन्स असा बदलायला पाहिजे, हे ते सांगतायत. आणि मग त्यानंतर प्रचिती येण्यासाठी साधनेमध्ये रहस्य सांगतायत. रहस्य म्हणजे कुठे हिमालयामध्ये गुहेत जाऊन बसा असं नाही बरं का. आपल्या जीवनात, रोजच्या जीवनातच माझ्या प्रतिक्रिया कशा बदलायचा, याचं रहस्य ते सांगते. तर आता थोड्या आपण काही ओव्या बघूया. हं. आधी सूत्राचीच ओवी बघा, त्याचा त्यांनी रूपक किती सुंदर रचलंय. श्रीराम करंट परीक्षा निरूपण. धान्य उदंड मोजिले, परित्या मापे नाही भक्षिले, विवरल्या विण तैसे झाले प्राणी मात्रासी. आता पूर्वीच्या काळी धान्य मोजायला त्या पायली मापटी असत ना, अशी काही काही. मग त्या मापाने धान्य मोजलं. पण ते धान्य त्या मापाने मोजलं, समजा ते माप जणू काही जिवंत आहे, तर त्याला काही त्यातलं खायला मिळालं का त्या मापाला? काही नाही, त्याला काहीच नाही मिळालं. तसंच समर्थ सांगतायत, मी साधना पुष्कळ केली पण मी विवरलो नाही. विवरलं म्हणजे ही साधना माझ्या जीवनामध्ये उतरण्यासाठी मी काय काय केलं पाहिजे. ते जर मी काही केलं नाही तर मग ती माझी अवस्था त्या मापासारखी होईल. हा, ते माझी अवस्था, ते मापाने धान्य पुष्कळ मोजलं, पुष्कळ गीता वाचली, उपनिषद वाचली, ब्रह्मसूत्र वाचला, हा ग्रंथ माहिती आहे, सगळे ग्रंथ माहिती आहेत. मग तुझ्यात बदल काय झाला नाही. एकदा काय झालं, एका स्पिरिच्युअल कॅम्पला, मला असं वाटतं मॅसॅनाटा स्पिरिच्युअल कॅम्पला, पूज्य गुरुदेवांच्या शेवटच्या शिबिराला
काही जण म्हणले, गुरुदेव आम्ही तुमचा एकही कॅम्प बुडवलेला नाही अमेरिकेतला. हम्म, हम्म. तर म्हणे, वी हॅव नॉट मिस्ड सिंग, वी हॅव नॉट मिस्ड एनिथिंग. आम्ही सगळं तुमचे कॅम्प अटेंड केले. हां. तर गुरुदेव त्यांना म्हणले, त्यांचे ओळखीचे होते, साधक होते, श्रेष्ठ साधक होते. तर गुरुदेव त्यांना म्हणले, फक्त म्हणे एक गोष्ट, तुम कॅम्प सगळे अटेंड केले, फक्त म्हणे एक गोष्ट केली नाही. काय? म्हणजे तुमच्यात परिवर्तन तुम्ही केलं नाही. सगळे नुसते कॅम्प अटेंड केले. यू आर नॉट चेंज फ्रॉम विदिन. आता हे बोलणं फक्त गुरुदेवांचा अधिकार आहे बरं. हां. तर समर्थ आपल्याला सांगतायत की त्या मापासारखी स्थिती माझी व्हायला नको. लायब्ररी घरी पुष्कळ 100 पुस्तकं आहे, पण माझं ते मनामध्ये मन बदललं नाही तर कसं चालेल. तर असं आहे, आपण सोप्या शब्दात बघू. साधनेचं एक अंतरंग असतं आणि एक बहिरंग असतं. त्याची आपल्याला जास्तीच आणखीन उमजण्यासाठी संतांनी काही उपमा दिल्या आहेत, त्या आपण बघूया. की एक असतं कुंपण आणि एक असतं शेत. मग कुंपण किती मोठं पाहिजे किंवा कुंपणावर माझं किती लक्ष पाहिजे, तर शेताचं रक्षण करता येईल एवढंच कुंपणाला महत्व आहे. बरोबर ना? हां. म्हणजे कुंपणावरच सगळं जास्ती लक्ष दिलं आणि शेताकडे दुर्लक्ष केलं तर काय फायदा? हां. किंवा दुसरं उदाहरण देतात, एक माझा एक मुख्य धंदा आहे आणि दुसरा माझा जोडधंदा आहे. तर मी किती महत्व दिलं पाहिजे जोडधंद्याला, की मुख्य धंद्याला पूरक असेल एवढाच मी जोडधंदा करायला पाहिजे. जर माझ्या मुख्य धंद्यामध्ये अडचण यायला लागली तर ते बंद केलं पाहिजे. तर नामरूपांच्या ह्याच्यातनं आपण निष्कर्ष काय म्हणायचा, तर आपला 18वा दशक चालू आहे. तर आपल्याला समर्थ सांगतायत की नामरूपांच्या पलीकडे जाण्यासाठी साधनं असते. म्हणले, रामरूपांच्या पलीकडे म्हणजे काय, कुठे जायचं? पलीकडे जायचं म्हणजे कुठे जायचं? हं. तर असं आहे, माझं एक आधी समजून घ्यायचं आणि मग कृतीमध्ये जेवढं जमेल तेवढं आणायचं. तर माझं स्वरूप आणि नामरूप यांचा काय संबंध आहे? तर ते समर्थ म्हणतात की तो फक्त मायेच्या क्षेत्रात येतो. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? आणि पहिली गोष्ट, माझं स्वरूप म्हणजे काय आणि माझं नामरूप म्हणजे काय? तर असं आहे, नामरूप ना आपलं बदलत असतं. आपण समजा छोटे होतो, 4, 5, 6 वर्षाचे, मग त्यावेळेस आपलं नाव काय, बबड्या असेल, राजू असेल, जे काय बाळ असेल, काही आपल्याला काय नावाने लहानपणी लाडक्या नावाने ओळखत असते. मग आपण नंतर मोठे झालो, मग आपल्या मित्रमंडळींनी आपल्याला आणखीन एक काहीतरी टोपण नाव मित्रमंडळींमध्ये असतं. मग ऑफिसमध्ये आलो, मग ऑफिसमध्ये वेगळं आणखी नाव असतं. अशी आपली नाम आपले बदलत जातात की नाही, आयडेंटिटी. मी समजा शिक्षक असेन व्यवसायाने, तर मी शिक्षक आहे. पण मग मी घरी जेव्हा यायला निघतो तेव्हा मोटारीत बसलोय, बसमध्ये बसलोय, तेव्हा मी काय आहे? तेव्हा मी प्रवासी आहे. तेव्हा मी शिक्षक नाही आहे, तेव्हा मी प्रवासी आहे. मग आता घरी पोचलो, मग कोणाचा काका आहे, मामा आहे, भाऊ आहे, पती आहे, पत्नी आहे. मग पुन्हा माझी आयडेंटिटी बदलली, हो की नाही? या सगळ्या नामरूपाच्या आयडेंटिटी बदलत असतात, पण स्वरूप नाही बदलत. मग स्वरूपाकडे जाण्यासाठी मला काही वेगळं करायचं नाहीये. फक्त एक बाहेरच्या नामरूप जे आहेत ते फक्त तात्पुरतं आहे. भगवंताकडे नेण्याकरता एवढाच त्यांचा उपयोग आहे, एवढं समजायचं. आता म्हणले स्वरूप म्हणजे आणखीन एका वेगळ्या तऱ्हेने सांगतो. आता समजा आपण घरी कुठला तरी पदार्थ आपण बनवला, काही पक्वान्न बनवलं. म्हणजे काय, पक्वान्न गोड करण्यासाठी आपण त्यात काय घालतो, काय गूळ घालतो, साखर घालतो, जे काय आहे ते. पण म्हणले मग त्याने काय होतं, ते काय असेल, पनीर असेल, रवा असेल, तो काय, तो खाल्ला की काय लागतो, गोड लागतो. कारण रव्याला मूलतः गोड चव नाही आहे. पनीर काय, जे कुठला पदार्थ असेल त्याला मूलतः गोड चव नाही आहे, ती साखरेकडनं आलेली आहे. मग साखर गोड होण्यासाठी काय घालतो आपण साखरेत? नाही नाही, म्हणजे साखर गोडच आहे. गोडी असल्याशिवाय ते सोखर आणि गोड ते एकच आहे दोन्ही. त्यात फरक काहीच नाही. रामकृष्ण परमहंस एक अगदी सुंदर उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे, 5 जण बसलेत, वाट सुरू आहेत, वेगवेगळ्या, कोणी म्हणे दक्षिणेतनं आलाय, कोणी काश्मीरहून आलाय, कोणी आणखीन
पश्चिमेकडनं आलाय, कोणी उत्तर हिंदुस्थानातनं आलाय, सगळ्यांना तहान लागली. मग कोणी काय म्हणे, अ, मुसलमान मनुष्य पाणी मागेल, बंगाली मनुष्य जॉल मागेल, आणि कोणी दुसरं त्यांच्या पण मागेल ते पाणी. पाणी सगळ्यांना एकच आहे, त्याची नावं त्यांनी वेगवेगळी वेगळी ठेवली. हं. आणि ते तहान भागायची, ती तहान भागणं पण सगळ्यांचं मनामध्ये एकच आहे. ती क्षुधा शांत, तृषा शांती सगळ्यांना एकच होणार आहे. त्याची नावं फक्त बाहेरची वेगळी वेगळी आहे. तर त्याच्यावर मला एक विनोद आठवला. ते एक सांगत होते की एक एका कपलनी एक मुलगा, त्यांचं बाळ अडॉप्ट केलं. मग त्यांना 1 महिन्याचं बाळ, कुठे त्यांनी फ्रान्समधनं, देशामधनं त्यांना त्यांचं बाळ मिळणार होतं. मग ते आले काउन्सिलरकडे आणि म्हणले, आता आम्हाला फ्रेंच शिकायला पाहिजे. म्हणजे का? नाही म्हणजे ते बाळ आमचं फ्रान्समध्ये जन्माला आलंय ना, 1 महिन्याचं. ते आल्यानंतर, हो पण म्हणलं ते बाळ 1 महिन्याचं आहे, ते काय पॅरिसमध्ये जरी जन्मलेलं असलं तरी काय फ्रेंच भाषा घेऊन आलेलं नाहीये ते. तुम्ही जे जे भाषेत जसे संस्कार कराल ती भाषा ते बोलेल. हा. तर आपण काही, आपलं स्वरूप आपण कसं म्हणतो, हा मराठी आहे, हा हिंदी भाषिक आहे, हा काय तमिळ आहे, तेलुगू. पण हे सगळे आपली बरोबरची नामरूप आहे. त्यांचा संबंध मायेच्या क्षेत्रात म्हणजे व्यवहारापुरता आहे, तो नाकारायचा नाहीये, पण त्याला तेवढंच महत्व द्यायचंय. पण हे अर्थातच कठीण आहे. कठीण आहे. मग संतांनी काय केलं, ते म्हणले ठीक आहे, तुम्हाला हे लक्षात ठेवणं कठीण जातंय का, मग आपण म्हणे ते उलट करू, सगळी नामरूप भगवंताची आहेत असं धरून चाल. मग काय, याचा अर्थ काय झाला, जनी जनार्दन सगळीकडे सगळ्यांमध्ये भगवंत आहे. हा, मग काही संबंध भगवंताचाच आहे म्हटल्यानंतर तो कुठेही केलंस तर ते भगवंतालाच पोचणार आहे. दोघांपैकी कुठलाही मार्ग आपण घेऊ शकतो. हम्म. तर हे कसं आहे की प्रचिती नसलेली साधना फारशी फळाला येत नाही. म्हणजे विचार न करताच मी, मनाची शुद्धी न करताच मी कुठली साधना केली तर त्यातनी परिवर्तन होत नाही ना. कारण बाहेरचं जग तसंच आहे, मला माझ्यात परिवर्तन करायचं आहे. मग ते कसं आहे, ते असं आहे की मला सगळे ग्रंथ पाठ आहेत. समर्थाने आता पुढच्या 3-4 ओव्या दिल्या आहेत ना, ते फारच अ, आत्मपरीक्षण करण्यासारखे आहे. पाठ म्हणता आवरेना, म्हणजे इतकं पाठांतर, एक काही विचारलं की एका पाठोपाठ दृष्टांत ही ओवी, तो सगळं उपनिषदातले ग्रंथ, संदर्भ, रेफरन्सेस सगळे पाठ आहे. पण म्हणलं त्याचा अर्थ काय, तर म्हणलं ते काहीच कळत नाही, पुसता काहीच कळेना. अनुभव पाहता काही नाही, फक्त अनुमान म्हणजे अंदाज पंचेच आहे सगळं. हम्म. ते असं आहे, गुरुजी एक विनोद सांगत असत, सांगतात की म्हणे एक जण काय एका डॉक्टरकडे गेला. कारण त्या पुढच्या ओव्यामध्ये डॉक्टरचं उदाहरण आहे म्हणून मला आठवलं. एक जण डॉक्टरकडे गेला आणि त्याला सांगू लागला, अहो मला सकाळी उठल्यावर ना थोडंसं असं गरगरतं, मग जरा चहा वगैरे प्यायला की बरं वाटतं, पण नंतर उकारी होईल असं वाटतं. मग त्याच्यावर तो डॉक्टर म्हणतो, हो का? आणि मग नंतर खूप घाम येतो का तुम्हाला? नंतर मग खूप झोप येते का? नंतर मग तुमच्या पायाला खाज सुटते का? आणि मग असं तर पुढची उदाहरण, तो हो हो हो. तर त्याला वाटलं, अरे डॉक्टरना माहिती आहे. डॉक्टर म्हटले, हो ना, मलाही तसंच होतं हो, काय कळत नाही काय आहे. अरे पण डॉक्टर तर तू आहेस ना. ते हे सगळे लक्षणं तुला पाठ आहे. तर पेशंट सांगतो मला अमुक होतंय तमुक होतंय, ते तर ठीक आहे. अरे पण तू तर, तो म्हणतो मी तसाच आहे, मलाही काही कळत नाही, अनुभव पाहता काहीच नाही. अनुमानामध्ये पडे सगळं अंदाज पंचे, डॉक्टर पेशंट सगळे सारखेच आहेत. तर समर्थ म्हणतायत, शब्दरत्ने परीक्षावी, प्रत्ययाची पाहोन घ्यावी, ये रते अवघी सांडावी, एकीकडे. नुसते शब्द, दृष्टांत, उपमा, अलंकार पुष्कळ आहेत, पण त्याचा प्रत्यय पहा, त्यांचा प्रत्यय पहा. असं सगळं तुम्ही नामरूप अवघे सांडावे, मग अनुभवास मांडावे. सार असार एकीकडे करावे, स- सार असार एकची करावे, हे मूर्खपण. विवेकाने करून हे माझ्या साधनेला उपयोगी आहे का? नसेल तर ते सोडा. जे उपयोगी आहे नक्की घ्या. या तऱ्हेनं उपासनेला पण महत्व आहे.
कर्ममार्गाला पण महत्त्व आहे. मग तेच कर्ममार्ग जर अडचण व्हायला लागली साधनेमध्ये, मग ते सोडायलाही लागेल. तर हा जो विवेक आहे ते शिकणं फार महत्त्वाचं आहे. त्यांनी काय होईल, मला माझ्या आजूबाजूचे जीवन जे चालू आहे त्यामध्ये माझा साहजिकच पदोपदी माझी नजर भगवंताकडे राहील. गीता सुद्धा हेच सांगते. तर इथे एक जण एका आश्रमात आले. ते म्हणले, स्वामीजी, तुमच्याकडे म्हणे मेडिटेशन शिकवतात का?" "नाही," म्हणे, "आमच्याकडे गीतेवरती भाषणं असतात, आमचं गीतेवर ज्ञानवर्ग आहे." "नाही नाही," म्हणे, "गीता वगैरे मला नको, मला अगदी प्रॅक्टिकल पाहिजे, प्रॅक्टिकल ध्यान मार्ग मला पाहिजे." स्वामीजी म्हणले, "का एवढं, का तुला ध्यान मार्गाचं काय आहे?" तर त्यांनी म्हणे, तो म्हणला, त्यांनी म्हणे, "माझं बीपी कमी होतं त्यांनी ध्यान केल्याने." तर संत पण जरा असं असतात का, आपली परीक्षा बघतात ते. ते संतांनी त्याला विचारलं, बीपी म्हणजे काय? असं तो एकदम, "काय स्वामीजी, तुम्हाला बीपी म्हणजे माहिती नाही काही? असं असं काय म्हणता?" स्वामी म्हणले, "मला एकच बीपी माहिती आहे आणि ते कमी होतं तर ठीक आहे, आणि त्यासाठी आम्हाला गीता आम्हाला पुरेशी आहे." आम्ही तो म्हणला, "म्हणजे काय बीपी? म्हणजे तुम्ही काय समजता बीपी म्हणजे काय?" म्हणले, "बीपी म्हणजे बावळटपणा." तर म्हणे, मूर्खासारखा मी देह आहे हे धरून चाललाय, हा बावळटपणा घालवण्यासारखा उत्तम उपाय, रामबाण उपाय दुसरा नाही. अरे म्हणे, ध्यान धरून तुला डोळे उघडे ठेवून भगवंत दिसत नाही तर डोळे बंद करून दिसेल का? तू जरा विचार कर. हम्म सगळं सार असार एकची करावे हे मूर्खपण म्हणजे काय म्हणे माहितीये का? ते संतांनी खूप समजावून सांगितलं. ते म्हणले, मला तुला निरुत्तर करायचं नाहीये, तुला उत्तर टाळायचं आहे असं नाही, पण म्हणजे काय होतं, ध्यान करू म्हणतोस ना, तेव्हा तू काय म्हणतोस मनाशी, मी माझे रागद्वेष टाकणार नाही, मी माझी जीवन पद्धती बदलणार नाही, मी फक्त 10 मिनिटं ध्यान करेन आणि माझं ब्लड प्रेशर कमी होईल. पण म्हणले, ब्लड प्रेशर तुला आत्ता झालं, त्याच्या आधी तू सुखी होतास का, जेव्हा तुला ब्लड प्रेशर नव्हतं तेव्हा? मग तसंच आताही होशील, ब्लड प्रेशर ठीक झालं तरी काय होणार म्हणे, तू आधी जसा होता तसाच राहशील पुन्हा. तू सुखी कधी होणार? हा विचार कर. मी वाटेल तसं वागेन आणि मला मोक्ष मिळेल असं होणार. हम्म म्हणते, म्हणता, लेखके कुळ समजावे. हम्म आता इथे समर्थ आपल्यापाशी दोन दृष्टिकोन ठेवतात. कुळ म्हणजे सगळ्या बाजूनी एक, दोन तीन अर्थ आहेत. लेखकांनी किंवा जे विचार मांडतात त्यांनी मुळात जाऊन विचार करावा, सर्व अंगांनी विचार करावा, हे एक झालं. किंवा दुसरं काय, उगेच वाचावे, नुसतं आपलं काहीतरी वाचतोय. हम्म तर म्हणे, असा जर कोणी असेल, येणे दृष्टांते दृष्टांते समजावे, हा रिटॉरिक प्रश्न आहे. कोणीतरी कोणाला तरी समजेल का? नुसतंच काहीतरी वाचत बसलं तर कोणाला समजेल? नाही समजायचं. ते समर्थ म्हणतात, जेथे नाही समजाविस तेथे अवघी कुसमुस. म्हणजे माझे समस्या हल होत नाही, मनातला गोंधळ जात नाही, आणि पुसो जाता वस वस वक्ता करी. त्याला स्वतःला येत नाही, त्याचा अनुभव काहीच नाही, तो अनुभव अनुमानाने सांगतो. आणि अस्वस्थता माझी व्यक्त केली की, स्वामीजी तुम्ही काय सांगताय मला कळत नाही. तर मला, पुसो जाता वस 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 आपल्यावरच ओरडतो वक्ता करी. तर म्हणले, नाना शब्द एकवटिले, प्रचिती वीण उपाय केले, परी ते अवघेची व्यर्थ गेले, फड प्रसंगी. म्हणजे मोक्याच्या प्रसंगी जेव्हा जेव्हा उपयोग व्हायला पाहिजे होता त्या ज्ञानाचा, तेव्हा त्याचा उपयोग झालाच नाही. मग काय उपयोग या सगळ्या शब्द साधनेचा? म्हणले, पसेवरी वैरण घातले. आता हे सगळे जुने शब्द आहेत. प परसामध्ये त्याला म्हणतात, घरासमोर जे अंगण असेल ते, रानातनं म्हणजे शेतातनं जे आपण कडबा धान्य वगैरे आणतो ना, त्याला म्हणतात वैरण. वैरण म्हणजे कणसं आणि त्याच्याबरोबरच आलेले ताटवे आणि पानं, ह्या सगळं मिळून त्याला म्हणतात ती वैरण. ती गुरांना खायला घालतात. हम्म पण म्हणले, ती आणली वैरण, त्यातले काही वेळ त्यातली कणसं काढून मग त्याचं दाणे त्यातले काढतात आणि मग त्याचं पीठ होतं. पण म्हणले, त्याच्याऐवजी काय केलं माहितीये का, रानात ती वैरण आली, लगेच तातडीनं जाते ओढले, जात्यावरती त्याने दळायला सुरुवात केली. तेने पीठ बारीक झाले हे तो घडेना.
त्याला त्याला मार्ग आहे, त्याला अनुक्रम आहे, त्याला प्रोसिजर आहे. ते दाणे वेगळे काढायला लागतात, त्याला झोडपणी करायला लागते, त्यातला कचरा काढायला लागतो, असा सगळी त्याला प्रक्रिया आहे. आणखीन एक उदाहरण देतात. घासामागे घास घातला, अवघा अवकाश नाहीचा वायाला, अवघा बोकाणा भरिला, पुढे कैसे. आता हे आपण तर मी तर हे नेहमी करतच असतो ना, काय समजावून आणखीन वेगळं काय सांगायचं नाही. एका फडणीसीचे लक्षण, विरंग जाऊनी दीक्षण. फडणीसी म्हणजे ज्याला आपण आजकालच्या भाषेमध्ये सीईओ म्हणतो ना, त्याला पूर्वी त्याला फडणीस म्हणायचे. नाना फडणवीस होते. त्यांच्या प्रधानमंडळाचे अध्यक्ष. त्याचं लक्षण काय सांगतायत, की मला जर माझ्या साधनेचं सीईओ बनायचं असेल, साधनेचं, तर माझा कुठलाही एकही क्षण साधनेशिवाय किंवा भगवंताची दृष्टिकोन ठेवल्याशिवाय मला जाऊ नये. समस्तांचे अंतःकरण सांभाळीत जावे. किती सुंदर सांगितलंय बघा. म्हणजे माझी जीवनातलं ध्येय काय झालं, माझी साधना काय, उपासना करेल ते ध्येय नाही, ते ते ध्येय नावापुरतं आहे. पण माझं खरं ध्येय काय झालं, समस्तांचं अंतःकरण सांभाळायचं, हेच जणू माझं ध्येय झालं. हा, मी वरकरणी साधन माझं कुठलंही असू दे, जप असू दे, कसं असू दे, पण ते असं आहे, आपण त्याला महत्त्व दिलं पाहिजे. जसं एक थोडक्यात उदाहरण सांगतो 2 मिनिटामध्ये. एक पती पत्नी होते. त्या पत्नी गृहिणी होत्या, म्हणजे त्यांनी नोकरी नाही केली, हाऊसवाईफ होत्या. पण त्यांचे मिस्टर रिटायर झाले. मग रिटायर झाल्यानंतर ते त्यांच्या स्वामींना भेटायला गेले. त्या गृहिणी काय, दोघे परिचित होते स्वामींचे. स्वामींना त्या गृहिणी काय म्हणतात, अहो म्हणले, हे आता रिटायर झाले, घरात नुसते बसले आहेत ना, काही काम सांग, काही काम करत नाही तो, काही सांगाय ना, काम करू दे. तर स्वामी म्हणले, काम करू दे म्हणजे काय? काही नाही म्हणे, बाहेर बसलेले असतात, जप करत असतात. मग बाहेर दरवाजावरती बेल वाजली तर उठून उघडायला काय होतं? मी म्हणे आतमध्ये स्वयंपाक करत काम करत असते. ते ते स्वामी म्हणले, म्हणजे म्हणे जप करणं हे काम नाहीये का? म्हणजे पत्नीची किंवा पतीची, काय कोणी दुसरा पती किंवा पत्नी जप करत असेल म्हणजे ते काम नाहीच आहे. ते घरात आता माझा दृष्टिकोन असा असेल तर माझी सूक्ष्मदृष्टी कधी होईल का हो? नाही होत. की सूक्ष्म नामे सुखे घ्यावी, तितकी रूपे ओळखावी, ओळखून समजवावी श्रोतयासी. हा, आधी मला स्वतःला समजलं पाहिजे, मग ते माझ्याकडनं श्रोत्यांना समजेल. तर म्हणले समस्या म्हणजे समस्या, समस्या पुरता सुखी होती. आपली जर समस्या हल झाली, माझ्या साधनेमध्ये काय अडचण आहे ते जर मला समजलं, श्रोते अवघे आनंदती, अवघे क्षणक्षणा वंदिती, गोसावी असे. त्या गोसावीला क्षणक्षण वंदन करतात. पण म्हणले, समस्या पुरता वंदिती, समस्या न पुरता निंदिती. हं, आणि गोसावी चिणचिण करती कोण्या हिशोबे. म्हणले, गो ते असं कोण्या हिशोबे म्हणजे त्या गोसावीला, तुम्ही जर लोकांच्या साधनेमध्ये तुम्ही काही त्यांना मार्गदर्शन करू शकत नसाल, तर तुम्हाला गोसावी म्हणायचं का? तुम्हाला काही रागवण्याचा अधिकार आहे का? म्हणजे शुद्ध सोनं पाहून घ्यावे, कसी लावून तावावे, श्रवण मनने जाणावे प्रत्ययासी. बघा, प्रत्यय येण्याची क्रम सांगतायत, श्रवण आणि त्यानंतर मनन, आणि मनन केल्यानंतर माझ्या जीवनाच्या प्रसंगामध्ये ते जाणून घ्यायचं. ते कसं आहे बघा, वैद्याची प्रचित येना, व्यथा परती होयेना, आणि रागे जावे जना, कोण्या हिशोबे. पण मला की त्या डॉक्टरचं उदाहरण सांगितलं ना तुम्हाला, एवढं एवढं मलाही तसंच होतं, काय होतं माहिती नाही. मग आता डॉक्टर तू आहेस, तुझ्याकडनं उपाय झाला पाहिजे की नाही. तर आता अशा काही ओव्या आहेत पुढे, की समर्थ आपल्यालाच अंतर्मुख होण्यासाठी कोण्या हिशोबे, कोण्या हिशोबे असं विचारतायत, की याचा अर्थ की माझी साधना चुकली. हे मी जर हे असं जर माझा अनुभव येत असेल, तर माझ्या साधनेत काहीतरी कमी जास्त आहे, त्यात मी सुधारणा केली पाहिजे. म्हणजे सुधारणा करण्यासाठी रहस्य काय आहे ते सांगणाऱ्या ज्या पुढच्या ओव्या आहेत त्या आपण पुढच्या आठवड्यात बघू.
तर आता मी इथे थांबतो आणि मग आपण काही जर तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही सांगा. आता आपण इथे थांब. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.